छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन तुटवड्याच्या चर्चेदरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे। मागील महिन्याप्रमाणेच इंधन पुरवठा सुरू असून यंदा काही कंपन्यांकडून पुरवठ्यात वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं। बीपीसीएल वगळता आयपीसीएल आणि एचपीसीएल कडून सुमारे 23% वाढ झाल्याचा दावा करण्यात आलाय। सध्या जिल्ह्यात सुमारे 1900 केएल पेट्रोल आणि 1200 केएल डिझेलचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असला तरी सर्व भागात इंधन पोहोचवले जात असल्याचं फुलारी म्हणाले। सद्यस्थितीमध्ये आपल्याला मागच्या वर्षी जसा पुरवठा होता मे महिन्यामध्ये त्याच पद्धतीचा पुरवठा या वर्षी सुद्धा चालू आहे। उलट त्यामध्ये आपल्याकडे वाढ झालेली आहे। त्यामध्ये जवळपास बीपीसीएल कंपनी सोडत आहे, आयपीसीएल आणि एचपीसीएल जवळपास 23% वाढ झालेली आहे। त्यामुळं मागणी एवढा पुरवठा नाही आहे, पण निश्चितपणे पुरवठा सगळ्या पंपावर होत आहे। कालचा जर बघितलं तर कालचा रिमेनिंग बॅलन्स आपला जवळपास 1900 लिटर पेट्रोल आहे आपल्याकडे, 1900 केएल पेट्रोल आणि जवळपास 1200 केएल डिझेल आपल्याकडे। म्हणजे आपल्या दररोजची जवळपास विक्री हे 1200 ते 1300 केएल डिझेल चालू आहे। पेट्रोल विक्री कमी आहे आपली, त्यामुळे पेट्रोल सगळीकडे उपलब्ध आहे। फक्त डिझेलचा थोडंसं काही पंपावर विशेषतः ग्रामीण भागामध्ये जास्त पंपावर साठा कमी येत आहे, 12 केएलच्या वर साठा येत नाही आहे। त्यामुळे तिथं गर्दी पण होत आहे आणि उचल पण लवकर होत आहे। त्यामुळे थोड्याशा ठिकाणी पंपसुद्धा दुपारनंतर ड्राय होत आहे।